नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. परवाच म्हणजे आता 14 नोव्हेंबरला आपण बालदिन साजरा केला. मुलांसाठी आपण खूप काही चॉकलेट्स आणले, छान छान त्यांच्यासाठी स्टेटस ठेवले, लहानपणचे फोटो ठेवले आणि आपण त्या मुलांच्या बालपणात आनंद घेतला. आजचा जो विषय आहे तो या बालपणाचा, पण हे बालपण आपल्यातलं. म्हणजे आज आपण जे मोठे झालोय, आपण नेहमी असं म्हणतो की देर शुड बी अ चाइल्ड अलाइव्ह विद इन यू. म्हणजे तुमच्यातलं जे बालक आहे, तुमच्यातलं जे मूल आहे, ते कायम जिवंत राहिलं पाहिजे. हे जिवंत राहणं काय आहे ते त्या मुलाला किंवा त्या चाइल्डला आपल्या आतमध्ये जोपासणं हे काय आहे, आणि ते खरंच खूप अवघड आहे का? आपण वाढण्याच्या या प्रक्रियेत, आपण मोठ्या होण्याच्या प्रक्रियेत ते कुठेतरी आपण हरवून बसलोय का? याच्यावरच आज आपण चर्चा करणार आहे. आणि अर्थात ही चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहे डॉक्टर रुचा सुळे, ज्या नाशिक मधल्या प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ आहेत. IPH या संस्थेमध्ये त्या खूप सहभागी आहेत, कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवर त्या कायम समाजामध्ये अनेक विषय घेऊन त्या पुढे येत असतात. तर मॅडम नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या संवाद कट्ट्यामध्ये. जसं मी म्हटलं, आत्ताच बालदिन झाला आणि जेव्हा आपण म्हणतोय की तुमच्यातल्या बालकाला जिवंत ठेवा, म्हणजे आपण नेमकं काय करायचं? हा विषयच खूप छान आहे. मला तुम्ही म्हणालात त्या दिवशी मला खूप आवडला. कारण आपण जसं-जसं मोठं होतो ना, खरं सांगायचं तर बालपण हरवून जातं. आणि म्हणजे माझी मुलगी आता 2च वर्षाची आहे, त्याच्यामुळे तिच्या थ्रू मला हे बालपण सगळं परत अनुभवायला मिळतंय. त्याच्यामुळे ॲक्चुअली मी ते जास्त जवळून बघते पण आहे. आणि खरं सांगायचं तर एक मेंटल हेल्थ प्रोफेशनल म्हणून ना मला त्याचं महत्त्व जास्त जाणवायला लागलंय. आणि काही जे म्हणजे काही ज्या जन्मजात आपल्याकडे आलेल्या गोष्टी असतात ना, त्या जसं-जसं आपण मोठं होत जातो तशा-तशा आपण विसरत जातो किंवा त्याच्यावरती नवीन जी शिकवण असते ना, ती थोपली गेल्यामुळे ह्या गोष्टी हळू अशा लुप्त व्हायला लागतात. ते अगदी साध्या-साध्या गोष्टी असतात, की क्युरिओसिटी आपण म्हणू. क्युरिओसिटी ही लहान मुलांमध्ये इतकी असते. इमॅजिनेशन प्रचंड अफाट इमॅजिनेशन असतं. तर म्हणजे कुठंही आता साधं माझी मुलगी फरशीवरती लोळते, म्हणते हा समुद्र आहे, मी पाण्यात पोहतीये आणि तिची खेळणी तेव्हा मासे बनतात. थोड्या वेळाने तीच फरशी रस्ता बनते, मग ती त्याच्यात बसनी जात असते, मग ते सगळे माणसं बनतात. सो हा जो एक मुलांचं इमॅजिनेशन जे आहे ना, हे प्रौढांमध्ये आपल्याला बघा दिसत नाही अजिबात. तेवढा तो एकच ठोकळाबद्ध ही बस तर ही बसच आहे. आता हे एक साधा फोमचा तुकडा, हा आपण फक्त फोम म्हणूनच बघतो, पण मुलं त्याला काहीही म्हणून बघू शकतात. तर अगदी लहान मुलांचं म्हटलं तर आपण चित्र म्हटली की आपल्या डोळ्यासमोर डोंगर हे नेहमी ब्राऊन कलरचेच असतात, आकाश निळच असतं, सूर्य पिवळा, त्याच्या पलीकडे आपला विचार जाऊ शकत नाही. पण तुम्ही मुलांची चित्र बघाल तर त्याच्यामध्ये गुलाबी पानं, निळा सूर्य. सो इट इज म्हणजे इट डझंट कन्फर्म टू द नॉर्म्स. आणि ते त्यांच्या मनातले रंग त्याच्यात भरत असतात. ही क्रिएटिव्हिटी मला वाटतं मोठ्या वयात खूप जास्त महत्वाची पण आहे. कारण की आपल्याकडे खूप प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे मोठ्या माणसाचं आयुष्य आपण साधारणपणे बघितलं की सगळेजण असंच म्हणतात की माझ्याभोवती ना फार प्रॉब्लेम्स आहेत. पण त्या प्रॉब्लेम्सला आपण क्रिएटिव्ह सोल्युशन्सच बघत नाहीये, कारण की आपल्याला तेवढं इमॅजिनेशनच नाहीये. अगदी खरंय. अगदी, अगदी 100% म्हणजे ह्याचं इम्प्लिकेशन इन अडल्ट लाईफ इज दिस व्हॉट यू आर सेइंग. सो हे खूप महत्वाचं आहे टू कीप धिस क्रिएटिव्हिटी अलाइव्ह. आणि ही क्रिएटिव्हिटी म्हणजे आता ही अगदी लहान मुलांची उदाहरणं दिली मी. पण ही क्रिएटिव्हिटी आपण प्रौढांच्या हॉबीजमधून किंवा ह्याच्या थ्रू पण अगदी डेफिनेटली जिवंत ठेवू शकतो. आणि त्या क्रिएटिव्हिटी हॉबीज मध्ये जर का उतरल्या, तर त्याच्याने तुम्हाला आवश्यक असलेलं रिलॅक्सेशन, सेन्स ऑफ पर्पज, हे सगळं सुद्धा खूप चांगलं तुमच्या प्रौढ आयुष्यात मिळू शकतं. नक्कीच, नक्कीच.
स्ट्रेस कमी होतो, तुमची इमॅजिनेशनची पॉवर वाढते. आता जे नाट्य लिहितात किंवा ॲक्टिंग करतात किंवा शिल्प बनवतात, चित्रकार असतात, हे सगळं इमॅजिनेशनमधूनच तयार होणाऱ्या म्हणजे कला आहेत ना. सो दॅट डेफिनेटली हेल्प्स देम टू बी लिटल लेस स्ट्रेस्ड दॅन अदर्स. आपण आणखीन एक असं बघूया की लहानपणचे खूप म्हणजे ज्याला आपण म्हणतो बालपण डिफाईन करणारी क्वालिटी असते ती म्हणजे निरागसता मुलांची, त्यांचा इनोसन्स. आणि प्रत्येक गोष्ट ते तितक्याच साधेपणे घेतात, प्रत्येक गोष्ट त्या तितक्याच सहजतेने घेतात. पण कुठेतरी मोठं होता होता ही निरागसता जी आहे, ही इनोसन्स जी आहे, ही खूप वेगवेगळ्या भावनांनी, खूप वेगवेगळ्या आयामांनी ही बदलते. आणि आपल्या आयुष्यात इनोसन्स नावाची काहीच गोष्ट राहत नाही आणि त्याचा त्रास आपल्याला खूप सारा होत असतो. म्हणजे साधं सांगायचं तर अगदी विचाराची निरागसता आहे किंवा संभाषणातली निरागसता आहे किंवा अगदी रिलेशनशिप्स मधली, म्हणजे तुमच्या एकमेकांबद्दलच्या नात्यासंबंधाची जी सहजता आहे की जी अगदी सहजपणे नातेसंबंध फुलतात, तसं होताना आता दिसत नाही आपण जेव्हा एका प्रौढ आयुष्यात जातो. कारण की मग आपल्याला हेवे दावे, कॉम्पिटिशन, इनसिक्युरिटीज, प्रेशर, स्ट्रेस हे सगळं त्या नात्यासंबंधात किंवा त्या संभाषणात, त्या इंटरॅक्शन्स मध्ये यायला लागतं. हा इनोसन्स किंवा ही निरागसता ही काय रोल प्ले करू शकते जर का ती एका लहान मुलाची तुम्ही तुमच्या प्रौढ आयुष्यात जिवंत ठेवली? आता तुम्ही बघाल तर लक्षात येईल की लहान मुलांना ना मित्रमैत्रिणी बनवायला कधीच कष्ट लागत नाही बघा. अगदी म्हणजे बागेत खेळायला गेलं असलं आणि आपल्या वयाचं मूल असलं तरी ए तुझं नाव काय म्हणून ते दोघं जण एकत्र खेळायलाही लागतात. त्यावेळेला त्यांच्या मनात हा विचार नसतो की ह्याला माझ्याकडून काय मिळणार आहे, मला त्याच्याकडून काय मिळणार आहे, किंवा मी ह्याच्याशी मैत्री केली तर पुढे काय होईल, की बाबा हा इथं राहतो मी तिथं राहतो मग पुढे आम्ही भेटू का नाही. हे आम्ही फक्त तेवढ्या आनंदापोटी तेवढ्या वेळासाठी वी आर हॅव्हिंग अ फन टाइम, ज्याच्यासाठी आम्ही ही मैत्री केली. इट इज ॲज सिम्पल अँड ॲज क्लिअर. जो हा इनोसन्स इथं आला. पण जसं जसं आपण मोठं होत जातो ना तसं तसं ह्या सगळ्या मोटिव्स ज्या आहेत ना ह्या सगळ्या खूप पुढे यायला लागतात आणि मग त्याच्यामुळे त्याच्यातला जो एक इनोसन्स असतो किंवा एक अल्लडपणा असतो ना तो हळू कमी होत जातो, ज्याच्यामुळे मोठेपणी मित्र-मैत्रिणी असे बनतच नाहीत. बघा तुम्ही, हा ऑफिसचा कलीग आहे, हा फॅमिली फ्रेंड आहे, हा रिलेटिव्ह आहे, पण मग नवीन मोठेपणी झालेले मित्र-मैत्रिणी हे फारसे नसतातच. जे लहानपणापासून चालत आले ते ठीकच आहेत, ते आहेतच. पण मोठ्यापणी फ्रेंड्स असे पटकन होत नाहीत. कारण यू आर सो केअरफुल ना, की मग हे मला त्रास देतील का, मग हे मला डिच करतील का, मग हर्ट करतील का, मग हे उगचच मला एवढे क्लोज का येत आहेत. ह्या सगळ्या विचारांमध्ये ना मैत्रीचा इसेन्सच कुठेतरी चालला जातो. आणि मग त्याच्यामुळे ना इव्हन तुमच्या वर्क स्पेसमध्ये किंवा तुमच्या फॅमिली लाईफमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा ना असं निखळ नातं राहतच नाही बघा. सो इव्हन वर्क स्पेसमध्ये सुद्धा, म्हणजे मी त्याचा सिनियर आहे, तो माझा ज्युनियर आहे, किंवा मी त्याचा कलिग आहे, मग मी त्याचं काम केलं म्हणून त्यांनी माझं काम करावं, अशा विचारांमधून नातेसंबंध तयार होतात. त्याच्यामुळे ते खूप कमी काळ टिकणारे असतात बघा. की आज मी जॉब चेंज केला तर मी तिथली सगळी माणसं सोडून देतो आणि पुढे सरकतो. ती माणसं, ती नाती, कारण त्याच्यात म्हणजे मोटिव्ह असल्यामुळे ती मोटिव्ह संपल्यावर रिलेशनशिप संपलं. आणि मला वाटतं लहान मुलांकडनं खरंच शिकण्यासारखं आहे. कारण की तुम्ही बघाल तुमच्या आयुष्यात लहानपणाच्या मैत्री ज्या असतात त्या टिकलेल्या असतात. कारण की तेव्हा जसं मॅडम म्हणतायत त्याच्यात असा काही गिव्ह अँड टेक नसतो. ती खूप नॅचरल झालेलं बॉन्डिंग असतं आणि म्हणून ते दीर्घकाळ टिकतं. पण या सगळ्या प्रवासात मगाशी तुम्ही एक छानसा उल्लेख केला तुमच्या मुलीचा आणि की ती खूप आनंदाने बागडत असते. तर हे जे आनंद आहे आणि हे जे वागडणं आहे त्या आनंदामध्ये की कुठेतरी परत त्याच्यात एक खूप नैसर्गिक लय आली, खूप नैसर्गिकता आहे आणि त्याच्यात कुठेही असा उपरा अवभाव नाहीये.
तर हा आनंद, आज आपण आनंद खूप वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये शोधतोय. त्याच्यासाठी आपण क्लासेस लावतोय, योगा करतोय, मेडिटेशन शिकतोय. हे करावं सुद्धा, म्हणजे आता ते गरजेचं आहे तर ते करू नये असं माझं म्हणणं नाहीये. पण जे सहज आपल्याला आनंद उपलब्ध होता, तो आपण मोठे झालो म्हणून कुठेतरी बाजूला सारतोय आणि मग त्याच्यासाठी खूप वेगळ्याने प्रयत्न करतोय. तर हा लहान मुलांचा आनंद आपल्या आयुष्यात कसा आणता येईल परत? तर बघा ना, अगदी साधी गोष्ट आहे. एक 50 पैशाचं चॉकलेट दिलं, तरी त्या मुलाच्या चेहऱ्यावरती असलेला आनंद आणि त्याला मिळालेलं समाधान हे प्रचंड असतं. जे उद्या मला बोनस मिळाला, प्रमोशन मिळालं, सगळं माझ्या मनाप्रमाणे झालं, तरी आतून मी खुश नसतो. की आय ऑल्वेज वॉन्ट की अजून काहीतरी मिळायला पाहिजे, अजून काहीतरी पाहिजे होतं. ते जे समाधान आहे ना, ते प्रौढांना मिळत नाही. कारण त्यांना ते म्हणजे दे दे डू नॉट ॲक्सेप्ट जे मिळतंय ते. आता माझ्याकडे काही नसण्यापेक्षा 50 पैशाचं चॉकलेट मिळालंय, त्याच्यामुळे ते मूल खुश आहे. त्यातला मला छोटी चॉकलेट मिळालं, मला कॅडबरी का नाही मिळाली ह्याचा तो विचार नाही करत. सो दॅट इज हाऊ तो आनंद जो आहे ना, आणि तो आनंद अनुभवता आला पाहिजे. त्या आनंदाच्या पाठी पण तुम्ही अजून विचार करत राहिलात ना, की त्या आनंदातला आनंद पण चालला जातो. की तो आनंद ही क्षणिक भावना आहे. आता लहान मुलाचं हसणंच बघा ना, की ते किती तत्क्षणी येणारं आणि एक निखळ नैसर्गिक असतं अतिशय, आणि त्याच्यामुळे ना त्याच्यात असं फोर्स्ड काहीही नसतं बघा. पण आपण ज्या वेळेला हसतो तेव्हा आपण किती मनमोकळेपणाने हसतो. म्हणजे अगदी समोरच्यानी आता जोक केलेला आहे तर मला हसणं भाग आहे म्हणून आपलं ह म्हणून हसणं म्हणत नाहीत. पण हा आनंद अनुभवता येणं, टू फील दॅट हॅपीनेस, आणि लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हा आनंद शोधतात, त्यांना मिळत असतो आणि तो ते पूर्णपणे उपभोगत असतात. याच्यात तुम्ही खूप छान वाक्य म्हणालात की त्याच्याबरोबर येणारं समाधान हे सुद्धा मुलांमध्ये आहे, की जे अगदी बरोबर. आपल्याला कशातच समाधान नाही. करेक्ट करेक्ट. तर ते सुद्धा मला असं वाटतं की त्या आनंदाबरोबर ते असणारं सॅटिस्फॅक्शन, ते समाधान हे परत शोधणं माणसाने आणि त्याला कुठेतरी तो आवर घालणं, त्याच्या एकंदरीतच प्रवासाला, की आपण किती आपल्याला अजून हवंय, किती हवंय, किती हवंय हे ज्यांनी त्यांनी आपापलं ठरवायचं असतं. पण त्या प्रवासात जाताना तो आनंद आणि ते समाधान हरवत नाहीये ना, याची सुद्धा मला वाटतं खूप काळजी घेतली गेली पाहिजे. आपण हे सगळं असं म्हणतोय की लहानांकडनं आपण काय शिकावं आणि आपल्यातलं बालक किंवा आपल्यातलं मूल कसं आपण जागृत ठेवावं याच्यावरच आपण बोलतोय. पण हे बोलताना ना मला एक असं पण एक थोडासा विचार असा पण होतोय की आपण आपलं प्रौढत्व आपण लहान मुलांवर पण आता लादण्याचा प्रयत्न करतोय. की म्हणजे आता आपण उलट बघूया, की आपण असं म्हणतोय की लहान मुलांना त्याला इतके मार्क पडतात, तुला काय नाही पडत, किंवा त्याची बॅग अशी आहे ना, तू उद्या ही बॅग घेऊन जा. हे जे आपण त्यांच्याकडे नैसर्गिक नसलेल्या भावना त्यांच्या विश्वात पेरण्याचं काम करतोय, किंवा त्यांच्यामध्ये कुठेतरी एक अननेसेसरी स्पर्धा, अननेसेसरी असलेल्या भावभावना हे ज्या घालण्याचा प्रयत्न करतोय, ते मला असं वाटतं या निमित्ताने आपण पालकांना जरूर सांगावं की हे करू नका, हे थांबवा, कारण की त्यांच्यासाठी ते फारसं हेल्दी नाही. नक्कीच. थोडंसं जुन्या काळाकडे जाऊ, की त्यावेळेला ना मुलं वयाची खूप सगळी असायची एकत्र. त्याच्यामुळे मित्र-मैत्रिणींचा गोतावळाच हा खूप असायचा. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला ना प्रौढांना त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागायचं नाही बघा. काय भाऊ-बहीण असतील ते इतर शेजारच्या-पाजारच्यांबरोबर खेळायला जायचे, त्यांचं त्यांचं चालायचं आणि संध्याकाळ झाली, रात्र झाली की मुलं परत येत असे. आता परिस्थिती बदललेली आहे. आता म्हणजे जगच असं झालेलं आहे की जिथं माणसा-माणसात दुरावा झालेला आहे. त्याच्यामुळे लहान मुलं सुद्धा खूप सारी एकत्र नसतात बघा, आणि तिथं मग प्रौढांना मुलांबरोबर किंवा मुलांसाठी काहीतरी करावं लागतं. आणि मग अशा वेळेला ना आपण
आपल्या ज्या नॉर्म्स आहेत ना त्या त्यांना सांगण्याचा आणि शिकवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामुळे ना हे म्हणजे ॲज मेंटल हेल्थ प्रोफेशनल तुमच्याही लक्षात आलंच असेल, की जी मुलं सहसा प्रौढांबरोबर जास्त असतात ना, ती त्यांच्यासारखीच वागायला, बोलायला लागतात. सो हे आपल्याला पालक म्हणून किंवा ॲडल्ट्स म्हणून लक्षात आलं पाहिजे, की मुलांमधली ही निरागसता आहे ना, ही खूप सहजरित्या पुसली जाऊ शकते. त्याच्यामुळे आपण त्यांच्यासाठी काय करतो आहोत आणि ते त्याचा त्यांच्या स्वभावावर किंवा त्यांच्या वागण्यावर त्यांचा काही परिणाम होणार नाही ना, ही खूप काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आता माझ्याच घरचं उदाहरण सांगते, की आई घरी आली की पसारा फारसा आईला आवडत नाही. त्याच्यामुळे माझा कल हा नेहमी सगळं आवरून ठेवण्याकडे असतो. पण माझ्या सासूबाई ज्या माझ्या मुलीच्या बरोबर दिवसभर असतात, त्यांचं म्हणणं आहे, "अगं ती लहान आहे, ती पसारा करणारच, ती खेळणारच आणि तिचं तिला हा सगळा अनुभव येऊ दे. तिचं वय आहे हे करायचं, सो ती ते करणारच आहे. सो आय हॅव टू लेट गो." म्हणजे आय हॅव लर्न टू लेट गो, की हा पसारा होऊ देत. माझ्या घरात लहान मूल आहे, त्याच्यामुळे माझ्या घरात पसारा असला तरी इट इज ओके. सो हे मी पण ॲक्सेप्ट करायला पाहिजे, की ठीक आहे, मुलं आहेत, कधीतरी चिडणार आहेत, कधीतरी रडणार आहेत. प्रत्येक मूल हे हट्ट करणारच आहे. माझं मूल एक आयडियल मूल आहे म्हणून त्यांनी हॉटेलमध्ये, गाडीमध्ये, विमानामध्ये रडूच नाही, हट्टच करू नये असं नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्या त्या भावना व्यक्त करण्याची जी त्यांची नैसर्गिक पद्धत आहे ना, त्याला थांबवता कामा नये. आणि तीच नैसर्गिक पद्धत आपल्यातही रुजवणं गरजेचं आहे. अगदी नक्की. म्हणजे जितकं आपण म्हणतोय की आता नवीन पालकत्वात आपण कुठेतरी त्यांच्यावर लादतोय, तर एक तर ते लादू नये आणि दुसरं म्हणजे त्यांची जी नैसर्गिकता आहे, त्यांचा जी निरागसता आहे ती आपल्या आयुष्यात आली तर मला वाटतं खूपच आपल्याही आयुष्यात बदल होतील आणि सगळ्यांचीच आयुष्य खूप साधी, सोपी होतील, आनंदी होतील, समाधानी होतील, जे आज आपण खरं तर आपल्या आयुष्यात शोधतोय. एक छोटासा मुद्दा ऍड करते. आता आपला विषय चालला होता व्यक्त होण्याबद्दल. तर मुलं ना खूप सहजरित्या व्यक्त होतात बघा. म्हणजे मला आवडलं तर सांगतात मला आवडलं, मला नाही आवडलं तरीही सांगतात, रडतात, ओरडतात आणि मोकळी होतात. ते तेवढ्यापुरतं तेवढं असतं, पण ती मोकळी होतात. आपण मोकळंच होत नाही, आपण व्यक्तच होत नाही. त्याच्यामुळे ते सगळं जे साठून साठून आतमध्ये राहतं ना, ह्याच्यानी सुद्धा आपला स्ट्रेस खूप वाढतो. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडताय. खरंय की आपल्याला मुलांप्रमाणे इतक्या सहजतेने म्हणजे विदाउट बिंग जजमेंटल आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे. आपल्याला आपलं आत दाबून न ठेवता ते बाहेर काढता आलं पाहिजे. अर्थात त्यालाही पद्धती आहेत, चांगल्या पद्धती, चांगला मार्ग अवलंबून सुद्धा तुम्ही ते करू शकता. ते शिकलं पाहिजे आणि मोकळं होणं हे गरजेचं आहे. तो निचरा होणं त्या सगळ्या इमोशन्सचा, त्या फिलिंग्सचा, भावभावनांचा हे सुद्धा गरजेचं आहे. हे जितकं सगळं महत्वाचं आहे आज जे आम्ही बोलतोय ते मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्याशी खूप जवळून निगडीत आहे. त्या मुलासारखं मला व्हावंसं वाटतंय, त्याच्यासारखं बागडावंसं वाटतंय, त्याच्यासारखं आनंदी राहावंसं वाटतंय, त्याच्यासारखं समाधानी व्हावंसं वाटतंय, त्याच्या इतकंच क्युरियस व्हावंसं वाटतंय. पण तरी सुद्धा अरे माझ्यावर फार जबाबदार आहे, तरी मी असं करू शकत नाही, असं म्हणण्यापेक्षा तो अनुभव आपण घेऊन बघूया आणि परत एकदा मूल होऊन बघूया. बऱ्याच वेळेस आपल्याला मुलांसारखं नाही वागता येणार, पण तरी सुद्धा जेव्हा आपल्याला आपला एक कप्पा म्हणून मिळेल तिथे आपण या सहज भावभावनांचा विचार केला तर मला वाटतं निश्चितच आपले जे ताणतणाव आहेत हे खूप सारे कमी होऊ शकतील. आणि जसं मॅडम म्हणतायत की मोकळेपणाने आपण हसायला शिकलं पाहिजे. आज आपण हसतच नाहीये, तर ते हसणं आपल्या आयुष्यात परत एकदा आणू शकतो. आणि जर का आपण या लहान मुलांच्याच जर का व्हॅल्यूज, त्यांच्या आयुष्याकडच्या व्हॅल्यूज आपण आपल्या आयुष्यात जर का जोडण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आज ज्या एक सुदृढ समाजाची गरज आपल्याला वाटतेय त्याच्याकडे सुद्धा आपली वाटचाल ही निश्चितच होऊ शकेल. त्याच्यामुळे तुमच्यातलं मूल हे जिवंत ठेवा हे सांगण्यासाठीच आजचा हा कटळा होता आणि तुम्हालाही बालदिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.